मित्रो, आता बोलताना वक्त्याने असं सांगितलं की तुकाराम मुंडेसारखं व्हा. माझं मत वेगळं आहे. माझ्यासारखं होऊ नका. कारण या जगामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. प्रत्येकाकडून शिका, चांगल्या गोष्टी शिका, पण युनिक स्वतःचं स्थान समाजामध्ये आणि जगामध्ये स्थापन करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. कुणाला इमिटेट करणं योग्य नाही, एम्युलेट करणं योग्य आहे. आणि इमिटेट आणि एम्युलेशनमध्ये फरक असतो. म्हणून कुणाला काम करत असताना त्याच्या चुका होत असेल तर त्या इमिटेट कधी करायच्या नसतात, किंवा त्याची काम करण्याची शैली, राहण्याची शैली, बोलण्याची शैली ही आपण इमिटेट करायची नसते. कारण तो व्यक्ती हा वेगळा असतो आणि तुमचं स्थान प्रत्येकाचं हे वेगळं आणि युनिक असतं. ते चांगलं करायचं, ॲव्हरेज ठेवायचं, उत्तम करायचं, ते पूर्णपणे आपल्या विचारावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या वागण्यावरती आणि आपल्या बोलण्यावरती अवलंबून असतं. म्हणून जगामध्ये तुम्ही युनिक मनुष्य आहात, युनिक प्राणी आहात, युनिक व्यक्तिमत्व आहात. त्याची जडणघडण कशी होईल, ती योग्य दिशेने कशी जाईल आणि त्याचा परिणाम स्वतःवरती आणि समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातला प्रत्येक क्षण किंवा आत्ताचा क्षण अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. लिव्ह लाईक ॲज इफ दिस इज द लास्ट मोमेंट ऑफ युअर लाईफ, याचा विचार करून जा. आपण प्रत्येक गोष्ट आत्ता न जगता एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो, आणि तो सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. कारण भूतकाळामध्ये काय झालं याचा विचार करतो आणि भविष्यात काय होणार आहे याच्यावरती विचार करतो. आणि या दोन्ही गोष्टीची काळजी घेणारा एकच क्षण असतो, तो म्हणजे सध्या. त्याच्याविषयी आपण काही करत नाही, तो वाटोळ होतो, वाया जातो. आणि नंतर परत तेच भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय होणार याच्यावरती विचार करतो, कृती कमी करतो. म्हणून अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. कारण प्रत्येक नवीन क्षण हा तुम्हाला नवीन जगण्याची संधी देत असतो, नवीन आव्हानं देत असतो, नवीन दिशा आणि दशा पण दाखवत असतो. आणि त्याच्यावरती शिकून, त्याच्यावरती मात करून, त्याच्यातून तयार होऊन आपल्याला समाजाचा अविभाज्य भाग होऊन त्याला एक डिरेक्शन द्यायची, असं त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं असतं. आपली ही जी शक्ती आहे, आजच्या टॉपिकचं नावच युवा शक्ती असं आहे. आपण शक्ती म्हणजे नेमकी काय आणि युवा शक्ती म्हणजे काय याचा थोडा विचार करा. ही विचारांची शक्ती आहे, ही कृतीची शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या दृष्टीनं न्यायची, कोणत्या मार्गाने न्यायची,